स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघामधील आमदारकीचं पद हे रिक्त झालंय आणि या जागेसाठी आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे। या अनुषंगानं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वतीनं जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे। नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या 23 एप्रिल रोजी होत आहे। निकाल हा 4 मे रोजी जाहीर होणार आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी संपूर्ण मतदारसंघात चर्चा सुरू आहे। मात्र सदर जागेसाठी भाजपनं युवा नेते अक्षय कर्डिले यांना उमेदवारी द्यावी अशी कर्डिले समर्थकांची मागणी आहे। तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणूक आपण लढवावी की नाही असा प्रश्न जनतेलाच विचारलाय। 20 मार्च रोजी तनपुरे यांच्या वतीनं जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। तालुक्यातील बारागाव, नांदूर, बोरटेक, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, कणगर, वडनेर, चिंचाळा, ताहराबाद आदी भागांमधून यात्रा काढण्यात आली। यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढवावी। तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये लढा किंवा अपक्ष निवडणूक लढा, आम्ही तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही नागरिकांनी दिली आहे। या प्रसंगी नागरिकांनी ठिकठिकाणी यात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केलं आहे। तर या यात्रेला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे।